हाय फ्रेंड्स, आज आमच्या इथं एक कारागीर आले होते. ते कशासाठी ते सांगतेच तुम्हाला. चला तर पुढे. हे बघा, त्यांचं असं फरची कापून घ्यायचं काम चालू होतं. हे बघा, कटर मशीन होती ती. त्यांनी कट करून घेतलं त्यांनी अगोदर फरचीला. आणि ती कशासाठी आली होती तर इथं आमच्या बाथरूमची पायरी होती, त्याला फरची बसवायची होती आम्हाला. त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं. तर ते त्यांचं काम करत होतं. हे बघा, अशा पद्धतीने त्यांचं काम चालू होतं. आम्ही तर फक्त मी शूट करायचं काम केलं, ते त्यांचं काम करत होते. हे बघा, अशा पद्धतीने ॲक्युरेट माप घेऊन त्यांचं काम चालू होतं आणि ठोकायचंही काम चालू होतं. मला तर त्यातलं काही माहिती नाही आहे, पण मी आपलं शूट करायचं, क्लिप घ्यायचं काम केलं आणि तेच आपल्याला म्हणलं तुमच्यासोबतही शेअर करावं. या लोकांचं काम इतकं कठीण असतं ना, आणि मजदूर काही भेटत नाही. खरं तर माझे वडीलही पप्पाही हेच करतात, म्हणून थोडंफार माहिती आहे त्यातलं, म्हणून मी शूट केलं. आणि तुम्हालाही त्यांचे महत्त्व काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. तर हे बघा, असं त्यांनी त्यांचं काम करत होते. ते बघा, सिमेंट तर एवढं बाहेर येत होते बघा. त्यांनी ते सर्व साफ केलं आहे. आणि हे बघा, आम्ही अशी फरची बसवून घेतली होती आणि पायरी आमची आता कंप्लीट झाली होती. आता खरं तर तुम्हाला सांगायलाच पाहिजे, आमच्या इथे जागरण गोंधळ त्याचीच ही सर्व तयारी आहे. आणि तुम्हा सर्वांना हे इन्व्हिटेशन आहेच माझं, आणि यायचंही सर्वांनी. यूट्यूब फॅमिली तर नक्की यायचं आहे माझ्या. तर चला मग. बघा, आमच्या पायरीचं काम असं चालू होतं इथे. बघा, त्यांनी नंतर कोरडं सिमेंट टाकून सगळं साफ केलं होतं. काय करणार, तसं होते ते त्यांचं काम करतच होते. तोपर्यंत मी आपलं असं शूट केलं. तरी बघा, त्यांनी असं सर्व साफ करून घेतलं आहे पत्र्याने वगैरे. मला साफ करायचं कामच त्यांनी ठेवलं नाही खरं म्हणजे. तर चला मग, हे त्यांचं काम करत आहेत, आपण आपली तयारी लागूया. तर आज मी करणार होते एज दम बिर्याणी, अंडा दम बिर्याणी म्हणायचं आहे मला. त्यासाठी मी आधी भाकरी करून घेतली आणि तांदूळ भिजत घातले. अगोदर आपल्याला हे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. हे तांदूळ आपल्याला 2 पाण्याने धुवायचेत आणि जास्त रगडून धुवायचे नाहीत. अल्लात हाताने आपल्याला ते फक्त त्याचे पॉलिश जे असते ना ती निघली पाहिजे, असं करायचं आहे. बघा, मी एका पाण्याने धुवून काढलेत आणि दुसरंही पाणी ओतून घेतलं त्यात. हे बघा, नंतर आपल्याला हे असे भिजत घालून ठेवायचेत अर्धा तास. हे बघा, मी साईडला ठेवून दिलेले आहेत. तोपर्यंत आता मी भाजीची तयारी करणार आहे, कारण की बिर्याणीवर तर आमचं सगळं भागत नाही, त्यामुळे मला बिर्याणी करायचीच होती. त्यासाठी भाजी आणि भाकरी करणार होते मी, म्हणून मी भाकरी करून घेतल्या आणि खोबरं बारीक करून घेतलं. त्यात घालण्यासाठी अद्रकही साफ केलं. हे बघा, अद्रकची छोटी छोटी काप करून ते भांड्यात टाकून घेतले. त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि ते बारीक करून घेतलं. आणि हे बघा, साईडला काढून ठेवणार आहे आता मी. हे फोडणीला टाकायचं आहे एवढं सगळं. त्यात लसूणही आहे. हे बघा, मी काढून घेतलेलं आहे. त्यानं मी कांदा बारीक करणार आहे. हे बघा, कांदाही आपल्याला एक सेपरेट मी कांदा बारीक करून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हरभऱ्याची भाजून डाळ किंवा बाजरीचं पीठ नाही तर फुटाणे काही घालू शकताय तुम्ही. फक्त मी आता कांदा बारीक केला आहे ना. आपले अंडे पण उकडून रेडी झालेले आहेत. हे बघा, मी चेक करते, तुम्ही पाहू शकता. हे बघा, पूर्ण गोल फिरतं हे अंडं, म्हणजेच उकडलेलं आहे. तर मी ना ते आपले सोलून घ्यायचेत आपल्याला हे अंडे. हे बघा, मी भाजीला आणि बिर्याणीला असे वेगवेगळे अंडे उकडत टाकले होते सगळे, त्यामुळेच हे बघा, गरम तर खूप आहे. मी ना हे साफ करून घेतले. हे प्लेटीत ठेवलेले बाजूचे ते भाजीसाठी होते आणि हे बिर्याणीचे अंडेत. हे बघा, मी साफ करून घेतलेले आहेत. हे बघा, असे एक एक करून आपल्याला सर्व साफ करायचे आहेत. त्यानंतर मी कढईत तेल टाकलं आहे. तेल टाकून ते गरम झाल्यानंतर अंड्याला छोटे छोटे काप करायचे साईडने. आपल्याला पूर्ण पण कापायचं नाही आहे, फक्त काप करायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने प्रत्येक अंड्याला आपल्याला असेच काप करायचे आहेत. हे बघा, दिसत असतीलच तुम्हाला. हे बघा, मी अशा प्रकारे त्यांना काप करून घेतलेले आहेत. हे बघितलेच असेल तुम्ही. प्रत्येक अंडा आपल्याला असंच काप करायचे आहेत. हे बघा, मी ना, कारण याने काय होतं ना, अंड्यात चटणी मीठ आपण परतणार आहेत ते सगळं त्यात आतपर्यंत जातं. हे बघा, आणि हे तेलात असे सोडायचे आहेत.
आणि गरम म्हणजे फुल गॅस ठेवायचा आपल्याला आणि सर्व अंडे त्यात टाकायचे. ते मस्त आपल्याला असे परतून घ्यायचे. ते चिटकू नये म्हणून आधी आपल्याला असे हलवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्यात आपण हळद, त्यानंतर मिरची आणि थोडंसं मीठ घालणार आहोत. हे बघा मीठही घातलेलं आहे मी. त्यानंतर आपल्याला मस्त ते हलवून घ्यायचे, कारण की त्यांना सर्व साईडने आपल्याला हळद मीठ पोचेल. ते बघा अशा प्रकारे काय होतं ना, मग चव येते अंड्याला, त्यामुळेच आपल्याला मस्त परतून घ्यायचे. हे बघा मी मस्त हलवून घेतले. त्यानंतर त्यात झाकण ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आपल्याला. हे बघा मी आता अंड्याचा फ्राय करण्यासाठी ना कांदा कापून घेतलेला आहे. हे बघा कांदा आपल्याला असंच बारीक कापून घ्यायचा आणि जेवढा जास्त होईल तेवढा जास्त कापायचं, कारण की मी 3 कांदे कापलेत तरी मला मसाला थोडा कमीच झाला होता. त्यामुळे ना तुम्हाला पाहिजे, आणि मी लई जास्तीत जास्त 3 माणसांची बिर्याणी केली, त्यासाठी 3 कांदे घेतलेत मी. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. त्यानंतर मी कोथिंबीर कापून घेतली. हे बघा कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक कट करायची आहे. ते मी एका साईडला काढून ठेवते. हे बघा त्यानंतर मी थोडासा कढीपत्ताही कट केला आहे, तोही बारीक एकदम कोथिंबीरीसारखाच, कारण की आपल्याला मोठा कढीपत्ता ठेवायचा नाही, बारीक कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटोही कट केला मी. टोमॅटो जर स्किप करायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला आहे ना त्यात दही घालावं लागेल. माझ्याकडे दही नव्हतं आणि त्यामुळे मी टोमॅटो बारीक कट करून घेतला. हे बघा असा. त्यानंतर हे आपल्याला अंड्यात चटणी मीठ पूर्ण पोहोचलेलं आहे, तेच काढून घ्यायचे आहेत. हे बघा मी काढून घेतलेले आहेत. हे बघा असे काढून घ्यायचे. त्यानंतर त्याच कढईत मला ना अगोदर कांदा परतून घ्यायचा होता हा, म्हणून गोल गोल चकली अशी कट केले. हे बघा असं पूर्ण चकली कट केलाय. तर तुम्हाला हवा असेल तुम्ही अशी चकली करू शकताय, ती करावीच लागते आपल्याला. हे बघा पूर्ण एक पीस आपल्याला साईडला करायचा आहे. ही चकली सगळं साईडला करून घ्यायची अशा पद्धतीने. एक पीस साईडला करायचा आहे त्याचा. हे बघा मी असे एक पीस साईडला केला यातला, कारण की आपल्याला हे असे साईडला करूनच आपल्याला ते तळून घ्यायचेत. हे बघा कारण की तळल्यानंतर साईडला होणार नाही ते, यामुळेच आपल्याला अगोदरच तळून साईडला करायचे आहेत. त्यासाठी मी आपल्याला बिर्याणीसाठी ना आपण आधी भात लावून घेऊयात तांदूळ. हे बघा त्यासाठी मी तेल काढून घेतलं आहे. त्यानंतर मी थोडी इलायचीही टाकली, तर ती फोडून टाकायची आपल्याला. त्यानंतर मी खडा मसाला, त्यामुळे मग कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं. हे बघा गरम पाणीच यूज करायचं. त्यानंतर खडा मसाला सर्व टाकून दिला मी. हे बघा आपल्याला कढी मसाला परतल्यानंतर मी त्यातलं कढईमध्ये गरम झालेलं पाणी त्यात टाकून घेतलं. त्यानंतर आपल्याला भिजवत घातलेला तांदूळ त्यात टाकून घ्यायचा आहे. हे बघा सर्व तांदूळ चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे बघा त्यानंतर आपल्याला मस्त ते मिक्स करून घ्यायचे आहेत मीठ त्यात, आणि कुकरचं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. हे बघा त्यानंतर आपण अंडा फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी कढईत तेल टाकलं आहे. हे बघा कढईत तेल टाकल्यानंतर आपल्याला आहे ना त्यात मस्त कडक झाल्यानंतर त्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट करून घेत आहे. अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली. तोपर्यंत कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तोपर्यंत आपल्याला भात अर्धवट शिजवून घ्यायचा आहे. हे बघा तर मी कांदाही परतून घेतला आहे. मस्त लाल करायचा आहे आपल्याला. हा इथे गुलाबी झालेला आहे. आपल्याला हा कांदा मस्त लाल करून घ्यायचा आहे. हे बघा लाल झालेला आहे, जाळायचा नाही आहे, तळून घ्यायचं आहे पूर्ण. आणि कुकरही बंद करून घ्यायचा आहे आपल्याला हा, कारण की कुकर अर्धवट शिजवून घ्यायचा आहे भात. त्यानंतर कांदा आहे बघा मस्त लाल झालेला आहे माझा. मी आता थोड्याच वेळ काढून घेतलं. हे बघा असं काढून घेतल्यानंतर आता आपल्यात याच कढईत मी अंडा फ्राय करून घेणार. त्यासाठीच बारीक कट केलेला कांदा मी टाकून घेतला आहे तेलात. हे बघा आपल्याला सर्व कांदा त्यात टाकून घ्यायचा आहे. हे बघा मस्त हलवून घ्यायचं आहे, मस्त लाल परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला. तो तयार होतो तोपर्यंत आपण अंडा साफ करून घेऊया अंडे. हे बघा
मी अंडे साफ करून घेतलेत. तोपर्यंत कांदा पण मस्त फ्राय झाला. त्यात मी टोमॅटो टाकून घेतले आणि तेही मस्त आपल्याला परतून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने मस्त एकजीव करायचे, त्यांना मस्त परतून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये. बघा तोपर्यंत आपण अंडा कट करून घेऊया. बघा असे 4 काप करायचे, त्याला आपण वांग चिरतो त्या प्रकारे. हे बघा असे कट करून घ्यायचे. असे मस्त काप करायचे. आपण वांग चिरतो त्याच पद्धतीने. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा टोमॅटोला आणि कांद्याला हात मारायचा आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट जी केली होती आपण घरीच केलेली अद्रक लसूण पेस्ट त्यात टाकून घ्यायची. त्यानंतर मी तो कापलेला थोडा कढीपत्ता त्यात टाकून घेतला. तो परतल्यानंतर आपल्याला कोथिंबीर त्यात टाकून घ्यायची. हे बघा सगळी कोथिंबीर त्यात टाकून घ्यायची आपल्याला आणि मस्त ते एकजीव करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे त्याला. हे बघा असं मस्त एकजीव झाल्यानंतर आपण त्यात मसाले घालून घेऊया. हे बघा आधी मी हळद घातली आहे, त्यानंतर आपला घरगुती मसाला, त्यानंतर मी थोडासा सुहाना चिकन मसाला घातलेला आहे, त्यानंतर घरकुली घातला आणि आपल्याला नंतर एक बिर्याणी मसाला घातला आहे. कोणताही बिर्याणी मसाला तुम्ही घालू शकताय. हे बघा मस्त एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला आहे ना त्यात अंडे घालून घेणार आहोत. हे बघा मी त्यात अंडे घालून घेतलेत. हे बघा आणि माझ्याकडून जरा कट झालेत, पण तुम्ही जरा अज्यातही कट मारा, म्हणजे त्यात मसालाही जाईल आणि अंडेही फुटणार नाही. हे बघा त्यानंतर मी त्यात झाकून घेतलेत आणि नंतर आपण त्यात थोडंसं झाकण काढून आपल्याला त्यात मीठ घालायचं आहे. माझ्याकडून राहिलं होतं, तुम्ही आधीच घातलं तरीही चालेल. हे बघा नंतर आपल्याला ते मस्त एकजीव करून घ्यायचे, पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण ते आपलं झालेलं आहे तोपर्यंत आपण बिर्याणीला दम मारून घेऊया. हे बघा त्यासाठी मी झालेला आपला मस्त भात त्याचं एक लेयर देत आहे. हे बघा आपल्याला अशी भाताची लेयर द्यायची आणि भात हे मोकळा सुटसुटीत झालेला आहे माझा. त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर कट करून घेते. हे बघा इथं कोथिंबीर कट झालेली आहे माझी. त्यानंतर आपण मसाला जो केला होता अंड्यांचा फ्राय तो त्यात टाकून घेऊया एक लेयर. भातानंतर ते आपल्याला त्याचा लेयर घ्यायचा आहे. हे बघा मी त्याचा लेयर झाल्यानंतर आपल्याला जो आपण कांदा फ्राय करून घेतला होता त्याची एक लेयर द्यायची आहे आणि त्यानंतर कोथिंबीरीची एक लेयर देणार आहोत. त्यानंतर पुन्हा आपण भाताची लेयर देणार आहोत, म्हणजेच राईसची. हे बघा अशा प्रकारे राईसची लेयर द्यायची आपल्याला. मस्त एक लेयर झाल्यानंतर हे बघा मी राईसचे 2 लेयर घेतलेले आहेत आता. हे बघा त्यानंतर आपल्याला पूर्ण मसाल्याची एक मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर कोथिंबीर आणि जो आपण फ्राय केलेला कांदा आहे त्याची एक लेयर घेतली मी. त्यानंतर आपल्याला हे अंडा फ्राय केल्यातले मी सेपरेट ठेवले होते असे वरती ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर मी परत थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त झाकण ठेवायचे. त्यानंतर आपण पातेले गरम तव्यावरती ठेवणार आहोत आणि त्याला वजन म्हणून मी वरतून पोळपट ठेवलं आणि मस्त त्याला हे गरम पाहिजे म्हणून तवा पलीकडे ठेवणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर मी भाजी करून घेणार आहे, त्यासाठी कढई ठेवली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर आपण तेल टाकून घेऊया. तेल गरम होतं आहे तोपर्यंतच आपण त्यात हे फोडणीला जे करून ठेवलं होतं आपण ते टाकून घेऊया. हे बघा आणि त्यानंतर आपल्याला आपण जो कांदा मी भाजीचं पीठ टाकले. हे बघा त्यानंतर मी कोथिंबीर घालून घेतली आहे. बघा त्यालाही मस्त एकजीव झाल्यानंतर जो कांदा मी सेपरेट बारीक केला होता तो टाकून घेऊया. त्याला हे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. आणि बाजरीच्या पिठाने भाजी खूप छान होतात. त्यानंतर आपण त्यात मसाले घालून घेणार आहोत. हे बघा मी त्यात हळद घातली आहे. हे बघा त्यानंतर मसाले घातलेत घरकुल आणि आपल्या घरी आणि चिकन मसालाही घातलेला आहे आणि आपला घरगुती तिखटही घातले. ते आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचे. ते परतल्यानंतर आपल्याला त्यात पाणी घालून घ्यायचे. बघा असं आणि आपल्याला पाहिजे तसं पाणी घालून आपण त्यात ते अंडे सोडून घ्यायचे भाजी उकळल्यानंतर. हे बघा अशा पद्धतीने. नंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे
हे बघा, आणि माझी बिर्याणी बघा अशी रेडी झालेली आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि किती मस्त आणि मोकळी सुटसुटीत झालेली आहे. मला बिर्याणी जमली की नाही आणि तुम्ही कशी बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय, सी यू.